काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीचे अधिकृत उमेदवार राजू नारायण फक्के हे उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 ब मधून उभे असून त्यांची सामाजिक कार्याची आवड लक्षात घेता स्थानिक लोकांच्या विनंतीवरून त्यांना या प्रभागातून जनतेच्या सेवेसाठी काम करण्याची संधी दिली आहे। या संधीचा फायदा करून देण्यासाठी राजू फक्के हे कटिबद्ध असून गेल्या 40 वर्षांमध्ये त्यांनी जनसेवेचे व्रत अंगीकारले आहे। कोरोना काळात अनेकांना त्यांनी मरणाच्या दारातून वाचविले आहे। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकाचे जीव त्यांनी वाचवले आहे। अशा या माणसाला जनतेचा पूर्ण पाठिंबा असून या प्रभागातून ते नक्कीच नगरसेवक म्हणून निवडून जातील अशी जनमानसात चर्चा आहे। पत्रकारितामध्ये त्यांनी पदार्पण केले असून उल्हास सेवक या पाक्षिकामार्फत जनमानसांमध्ये ते जनजागृती करतात, म्हणून ते एक पत्रकार म्हणून सुद्धा प्रचलित आहेत। अनेक सामाजिक संघटनेमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली असून अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत, म्हणून यावेळी ते नक्कीच निवडून येतील अशी खात्री आहे। राजेश फक्के उल्हासनगर महापालिका क्षेत्रातून सार्वजनिक महापालिका निवडणुकीमध्ये पॅनल क्रमांक 14 ब मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मी गेली 40 वर्षे या प्रभागात राहत आहे। माझ्या अनेक सामाजिक संस्था आहेत, त्याद्वारे गेली 20 ते 25 वर्ष मी माझ्या जनसंपर्क कार्यालयाद्वारे इथे अनेक विविध उपक्रम राबवित असतो। माझ्या हितचिंतकांची इथे फार मोठी संख्या आहे। तसेच आमच्या प्रभागामध्ये यापूर्वी देखील निवडणुका झालेल्या आहेत, जसं 2012, 2017 अशा निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये जे प्रस्थापित आणि मोठ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी आमच्या प्रभागामधील मूलभूत समस्या जैसेच्या तशा ठेवलेल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही। उल्हासनगर स्टेशनच्या बाजूला हक्केच्या अंतरावर असलेला आमचं 14 नंबर पॅनल, या पॅनलमध्ये सर्वसामान्य लोक राहतात। दैनंदिन कामासाठी सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं अशी त्यांची दैनंदिन हे आहे, रोजनिशी। या प्रभागामध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची भीषण टंचाई आहे। पाणी प्रश्नावर अनेक वेळा मी आंदोलनं उपोषणं केली, तात्पुरतं समाधान झालं। तसेच इथं साफसफाईसाठी आणि लहान मुलांच्या शाळेसाठी जे काही राखीव भूखंड ठेवलेले आहेत, टॉयलेट्स आहेत इथले शासकीय, त्या टॉयलेटवर अनेक भूमाफियांनी आक्रमण केलेलं आहे आणि ते हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानं नाही आहे, लायब्ररी नाही आहे, ज्येष्ठ नागरिक कट्टा नाही आहे, तो विजन देखील आम्ही घेऊन चाललेलो आहे। या प्रभागामध्ये आत्तापर्यंत स्थानिक उमेदवार एकही निवडून आलेला नाही। प्रस्थापित पक्षांनी आपल्या साम दाम दंड आणि पैशाच्या जोरावर इथे बाहेरचे उमेदवार आमच्यावर लाभलेले होते, परंतु 2025-26 ही जी महापालिका निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये येथील स्थानिक जनतेच्या आग्रहाखातर मी 14 ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भारतीय काँग्रेस पार्टी या पक्षातर्फे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्याने मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। 14 ब मध्ये 14 नंबर पॅनलमध्ये आमचे अ मध्ये आहेत संगीता युवराज पगारे, या एक माजी संधी अधिकारी आहे आणि त्यांचा देखील इथं चांगला जनसंपर्क आहे, मला त्यांची जोड आहे। 14 ब मध्ये मी स्वतः असल्यामुळं आणि इथं गेली 40 वर्ष मी कार्यरत असल्यामुळे लोकांचा चांगला पाठिंबा भेटत आहे। आमचा विजय हा निश्चित आहे। इथे स्थानिक जनतेला, स्थानिक मतदारांना माझं हे आव्हानच आहे की आज निवडणूक आली म्हणून तुमच्या दाराशी अनेक दिग्गज इच्छुक नगरसेवक येतील, अनेक पार्ट्यांचे नेते येतील, परंतु करोनाच्या काळामध्ये ते आपल्याला कुठे दिसलेले नाही। करोनाच्या काळामध्ये आम्ही रात्रीचा दिवस केला, अनेक रुग्णांना आम्ही घरी बरं करून पाठवलं, त्यांच्या सोबत राहिलो, त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीमागे खंबीर उभा राहिलो, अन्नदान, इतर सुविधा, गॅस सिलेंडरच्या सुविधा पुरवल्यात लोकांना। त्यावेळेस हे जे दिग्गज उमेदवार उतरलेले आहेत ते गायब झालेले होते। लोकांनी याची जाणीव ठेवावी आणि ज्या बाहेरच्या उमेदवारांकडून तुम्हाला जर दारू पैशाचा आमिष असेल तर ते स्वीकारावं, परंतु आपल्या स्थानिक नगरसेवकांनाच आमच्यासारख्या निवडून द्यावं।